आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। हर्षवर्धन पाटील यांचा बंडाचा पवित्रा कायम आहे। कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। अजित पवारांना हर्षवर्धन पाटील यांचा विरोध कायम आहे। मुंबईतून परतल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचा सूर मात्र बदललेला आहे। अजित पवार हर्षवर्धन पाटील मनोमिलन अद्यापही नाहीत। या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास कोकरे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या इंदापुरात दाखल होणार आहेत। इंदापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत एक बैठक त्यांची पार पडणार आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत। भाऊ, काय सांगाल, उद्या देवेंद्र फडणवीस इंदापुरात दाखल होणार आहेत, कशा स्वरूपाची बैठक होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शित करणार आहे? नाही, आज सकाळी मला फडणवीस साहेबांचा फोन आला 10 वाजता की उद्या मी 3 वाजता इंदापूरला येतोय आणि आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा आपल्याला घ्यायचा आहे। तेव्हा आम्ही त्या मेळाव्याच्या तयारीला लागलेलो आहे आणि येणाऱ्या उद्याची जी लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा आपण काम करावं, त्या संदर्भामधलीही उद्याचा आमचा पक्षाचा मेळावा आहे। तर महायुतीच्या बाबतीमध्ये इथले जे आमचे स्थानिक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नावर लोकांच्या तीव्र भावना आहेत, लोकांनी बोलून दाखवलेल्या आहेत भावना, तर त्या सगळ्या भावना आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये जबाबदारी घेतली की इथून पुढं, म्हणजे ते उद्या सांगून गेल्यानंतर इथून पुढं कुठलीही गोष्ट चुकीची होणार नाही आणि झाली तर त्याला मी जबाबदार आहे असं ते आम्हाला बोलले। म्हणलं आम्हाला सांगण्यापेक्षा कार्यकर्त्याला सांगा। गेले 20 वर्ष आम्ही लोकसभेला त्यांचं काम करतो आहे, म्हणून तर अंकिता पाटील जी बोलले ते काही चुकीचं नाही। 4ला काम केलं आम्ही लोकसभेचं, नंतर विधानसभा लागली आम्हाला विरोध। 9ला आम्ही लोकसभेला त्यांचं काम केलं, विधानसभा लागली आम्हाला विरोध। 9ला आम्ही काम केलं तर 9ला बंडखोरी करायला लावली आणि सगळी आमची मित्रपक्षाची लोक त्या बंडखोरीच्या मागं, तरी आम्ही सहन केलं। 14ला आम्ही काम केलं, पुन्हा विरोध केला। 19ला कालचं 19चं उदाहरण जर बघितलं आम्ही तर 74,000 मताचं लीड दिलं होतं आम्ही 19ला लोकसभेला, त्यावेळेस मी काँग्रेसमध्ये होतो आणि निवडणूक झाली की लगेच आमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काम केलं। मग आता परिस्थिती अशी आहे की ज्यांचं तुम्ही काम केलं, ज्यांना आमच्या विरोधात निवडून आणलं, ती माणसं कुठे आहेत आज? आणि ज्यांना तुम्ही विरोध केला, ज्यांना तुम्ही पराभूत करण्यासाठी तुमची सगळी ताकद लावली, ठीक आहे, मी सुद्धा किती 1500 मतांनी पडलो, ठीक आहे, ते लोकांचा कौल आहे, आम्ही स्वीकारला, पण ज्यांना निवडून दिलं ती माणसं कुठे आहेत आज? ती तुमच्या विरोधात आहेत आणि आम्हाला विरोध करून तुम्ही सांगताय की आता ही लोक आमच्याबरोबर येथील काम करतील, असं नाही चालत ना। शेवटी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सगळं सगळ्याला समजतं। उद्याचा जो मेळावा होणार आहे, या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभेतील किंवा इंदापूर विधानसभा मतदारसंघातील ताकद भाजपची जी आहे ती दाखवून द्यावी, असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।